आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हळूहळू ते सेंटर डेव्हलप करत मग 3 फ्लॅटचे आम्ही खालचे 6 घेतले आणि मग अशा प्रकारे आम्ही चालू केलं. ते आजपर्यंत आमचं काम निरंतर चालू आहे. आणि ही जागृती आम्ही सगळ्यांसाठी म्हणजे आपल्या समाजासाठी आपल्या आजूबाजूसाठी करणार आहोत. म्हणून जागृतीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. विचारधारा जर पाहिली तर वेगळी आहे, पण प्रवाह मात्र एक आहे. आणि हे सगळं जोडलं कोणी तर डॉक्टर अमर यांनी. त्यामुळे पुरुष एकदा सगळ्या डॉक्टरांचं मनापासून स्वागत. आम्ही सुरुवातीला प्रामुख्याने की समाजातला हा जो एक मोठा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी आम्ही हे सेंटर चालू केलं. डिप्रेशन जर बघितलं आपण तर डिप्रेशन साधारणपणे 40% लोकांना डिप्रेशन आहे. म्हणजे याच्यामध्ये डॉक्टर इंजिनियर कोणी काही सुटलेलं नाही. सगळ्याच जणांना असतं की कधी ना कधी आयुष्यात थोडंसं डिप्रेशन येणं, थोडं टेन्शन येणं, थोडं एन्झायटी येणं, हे इतके कॉमन आजार झालेले आहेत. आणि ह्या आजारांमधला अवेअरनेस हा दुसरा आमचा महत्त्वाचा भाग होता की समाजात ह्या लोकांना कळलं पण पाहिजे. त्यामुळे आम्ही 2 प्रकारे काम चालू केलं की ज्यावेळी त्यांची सेवा पण पेशंटला या ठिकाणी द्यायचे, त्यांचे रिझल्ट चांगले यायला पाहिजेत, त्याचबरोबर समाजाला पण माहिती कळाली पाहिजे, समाजाला पण लोकांनी ते स्प्रेड आउट केलं पाहिजे की हे पेशंट बरे पण होतात. अशा रुग्णांची सेवा करण्यासाठी अत्यंत हिरिरीने सहभाग घेतात. त्या सगळ्यांचं मी कौतुक करतो आणि मी सगळ्यांना विनंती करतो की जोरात टाळ्या होऊ द्या. पहिल्यांदा सगळ्यांच्या तोंडात जे नाव येत होतं ते डॉक्टर अमर सर. मी इथूनच पास आउट किंवा मी इथूनच माझी सायकॅट्रीची डिग्री घेतलेली आहे. खूप शिकलो इथून, सरांकडून शिकलो, काकूंकडून शिकलो. इव्हन दो पेशंटच्या फायनान्शियल कंडिशन पासून सगळ्या गोष्टी सरांना माहीत असतात. सरांच्यात आणि माझ्यामध्ये जवळजवळ 15 ते 20 वर्षाचा एक्सपिरियन्स नुसार गॅप आहे, पण सरांनी मला ती तशी डिफरन्स कधीच करून दिला नाही. जागृतीची जी ग्रोथ आहे, शेअर मार्केट जरी असं लिनियर वाढतं पण हे यांची एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे.